जन्म नितलस त्याच्यामुळे दोन्ही संघांना मी विनंती करेन काही करून तुम्हाला 4 वाजता रिपोर्टिंग द्यावी लागेल. टॉस केला जाईल त्याच्यामुळे तुम्हाला 3:45 रिपोर्टिंग करावी लागेल याच्याकडे लक्ष द्या. सेकंड मॅच असेल किरवली आणि त्याला फाईट करेल रोहिंजन या दोन्ही संघांना देखील विनंती करेन की आपण देखील वेळेवरती या. त्याच्यानंतर तिसरा सामना असेल परी 11 राधाकृष्ण तोंडरे आणि त्याला फाईट करेल मोकाशीपाडा आणि चौथी मॅच स्वर्गीय निरावंती मात्रे यस पचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती प्रणित प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र अगदी हा ट्रॅकरचा हा बॉल तिका बाउन्सर करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये झाला आणि पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. ऑफिशियल 2 अंपायर्स डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर यस रिवा ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल की नक्की बॉल यस डोक्यावरती हा चेंडू बदललाय. समोर फलंदाज पाहिलं तर ऑन स्ट्राइक वरती सोनू पाटील हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राइक बॉलिंग ट्रॅक वरती प्रणित ठाकूर माफ करा रोशन मात्रे हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता. सेकंड बॉल आहे गोलंदाज तयार प्रणित ठाकूर पहिला पॉवर प्लेचा षटक फेकत असताना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधली ही चौथी मॅच शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. सेकंड बॉल समोर फलंदाज रोशन मात्रे इन ऍक्शन मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर स्क्रीन समोर हा फटका लॉन्च केलाय 6 धावा षटकार. षटकाराला 6 धावेनं वैयक्तिकांना संघाचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज रोशन मात्रे मॅच 5 षटकांचे 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. अनेक चांगली स्पर्धा साई चषकाचे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. हा ट्रॅकर गुडला स्पॉटवर चेंडूला टेक ऑफ केला उचली भरपूर चांगली प्राप्त झाली. गोलंदाज इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. लक्ष असू द्या तुम्हाला 2 रिव्ह्यू दिले जातील एक वाईट साठी रिव्ह्यू असेल आणि एक रिव्ह्यू तुम्हाला रनआउट आणि हाईट फॅक्टर साठी असेल. असे 2 रिव्ह्यू असतील. मात्र प्रहार केलाय फटका चांगला फलंदाज रोशन मात्रेच्या बॅट मधून हा दुसरा तडाखा. रोशन मात्रेच्या बॅट मधून आलात आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 12 या कड्यावरती जाऊन पोहोचला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील झाली इनफॅक्ट लाईन याची पानवृत्ती केली आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच मध्ये बॅकअप देण्याचा प्रयत्न प्रणित ठाकूर करता पहिला मॅन्डेटरी पॉवर सर्कलचे षटक या 2 षटकार या ओव्हर मध्ये आपण रोशन मात्रेच्या बॅट मध्ये पाहिला आणि तरी देखील धावगतीला रोखण्याचा प्रयत्न सातत्यानं या ओव्हर मध्ये केला प्रणित ठाकूरना. शेवटचा अंतिम बॉल समोर रोशन प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला अगदी अलाउंड द कार्पेट ब्लॅक स्क्रीन समोर हा फटका स्ट्रेट डाईव्ह केला अंतिम बॉल वरती फलंदाज रोशनच्या बॅट मधून चौकार.
संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 16 या गड्यावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे. फलंदाज रोशन म्हात्रेच्या वैयक्तिक बॅट मधून 16 धावा आल्यात आणि संघ देखील 16 या गड्यावरती. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता सिद्धेश ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दुसरा ट्रम्प कार्ड नक्कीच भैरवनाथ दुतून टीमचा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळाला. स्पीडअप करा वेळेनुसार खेळ करावा लागेल. टाइम अलर्ट याच्याकडे लक्ष द्या दुतूम संघ आणि 4 षटक तुम्हाला काही करून 20 मिनिटांमध्ये फेकावं लागतं याच्याकडे देखील लक्ष द्या. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ साईडला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्ड क्लिअर केल्या. लॉंग ऑफला चेंडू निघून चालला आणि जोपर्यंत चेंडूची अडवणी करतील ना तोपर्यंत डबलला प्राधान्य दिला. 2 धाब्यांना धावफलक पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 18 या गड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना कामोटे संघ समोर फलंदाज पाहिलं तर इन ऍक्शन मध्ये सोनू पाटील हा फलंदाज. इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. सेकंड षटक फेकत असताना सिद्धेश ठाकूर हा गोलंदाज आडवा बॅटचा वापर केला. चेंडू फाडल्यानंतर थोडासा बाहेर वलंग घेतला आणि त्याचा बेनापीठ मिळाला सिद्धेश ठाकूरला. जिथे डॉट चेंडू आपण पाहतोय. पुढचा बॉल हलक्यातनं पोस्ट केला ड्राईव्ह केला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इतर मात्र सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. सिंगल डबलला प्राधान्य चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सोनू पाटीलचा पाहायला मिळतं. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 20 या आकड्यावरती. हा प्रकार होता सेटला केलाय क्या भरपूर चांगली चेंडू एक टप्पा बाउन्स सोनू पाटीलच्या पाठ मधून हा दमदार चौकार. या दरम्यान आरसीसी पेठ संघाचे संघनायक सोहेल शेख आणि उस्मान पटेल दोघांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. हो फ्लिक केला फक्त दिशा दिली बॅकवर्ड कव्हर लिहिला चेंडू फरार. सलग दुसरा चौकार फलंदाज सोनू पाटीलच्या बॅट मधून. हॅलो पाच सोहेल शेख आणि उस्मान पटेल यांना विनंती आहे की अगदी व्यासपीठावरती यायचं. इर्शान शेख आपणास विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती यावं. धावगतीला वेग दिलाय. सलग दुसरा चौकार आपण सोनू पाटीलच्या बॅट मधून पाहिलं. संघ जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती. सन्मान देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला चकवा देत असताना गलीमधून चेंडू टीपला निघून चालला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी करण्याचा प्रयत्न राहिला मात्र 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देत असताना हा चेंडू फरार झाला. 4 धाब्यांसाठी चौकार. आयोजन केलंय क्रिकेट सामन्याचा राजेंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. राजेंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 32 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या आणि त्याच्यानंतर सेकंड षटकामध्ये देखील 16. दोन्ही फलंदाजांना 6 मध्ये 16 धाब्यांचं योगदान दिला. दोन्ही फलंदाजांना दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला. सध्या जय हनुमान कामोटे टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा परेश ठाकूर हा तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. 2 षटकामध्ये धाब्यांची लयलूट केली बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे टीमनं दोन्ही फलंदाजांना ओपनिंग ब्लास्ट केला. वैयक्तिक 16 धाब्यांचं योगदान दोन्ही फलंदाजांना दिलंय. तिसरा षटक गोलंदाज परेश ठाकूर हा तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला सध्या दुतूम टीमनं. मात्र मॅच मध्ये जर कमबॅक करायचा तर तुम्हाला विकेट डॉट चेंडू हा कारनामा मॅच मध्ये करावा लागेल. ते तशा रीतीने गोलंदाजी परेश ठाकूरची राहील का. हो प्रहार केलाय फटका ला जवाब ऑन साइडला तडाखा दिला. ब्लॅक स्क्रीनच्या वरनं चेंडूला फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हर
स्टँड अँड डिस्पॅच. चला चेंडूची देखील पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करा. मिती 6 ठोकला षटकार. ते प्रेक्षकांना मनमुक्त करणाऱ्या संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतो, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. सभामाच्या दिशेनं पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. क्षेत्ररक्षक आहेत, उत्सवतील फेकतील धाव घेण्याची संधी निर्माण करून दिली नाही आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती. भरपूर चांगला प्रवास मॅच मध्ये करतोय जय हनुमान कामोडे संघ. हो पुन्हा प्रहार, हा देखील फटका चांगला कॅप सिलेक्शन केलाय. चेंडू वेगाने चाललाय. 4 धाब्यांसाठी चौकार. आयोजन भारी गस्ताई पाटील मैदानावरी. गस्ताई पाटील मैदानावरी. गस्ताई पाटील मैदानावरी. देवीदास शेठ पाटीलचा वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला. रोहिदास शेठ पाटीलचा विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केले. आक्रमक रवैया अजमाला फलंदाज रोशन मात्रेंना वैयक्तिक 9 बॉल मध्ये 26 धाब्यांची उपयुक्त केली. साखर असताना सध्या इन ऍक्शन मध्ये आडवा बॅटचा निर्णय घेतला, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले नाहीये, जिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर संघ 42-42 अगदी वाऱ्याच्या वेगाने सध्या प्रवास करतोय. जय हनुमान कामोटे स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं. चिंद स्पेस हा बॉल डिलिव्हर केला परेश ठाकूरना. हे करावं लागेल मॅच मध्ये. जेव्हा मोठे फटके फलंदाज अगदी आक्रमक रवैया आजमावत असतात त्या वेळी तुम्ही चिंद स्पेस गतीमध्ये परिवर्तन व्हायरेशन दाखवा. आज सातत्यानं ती तुम्हाला काहीतरी गोलंदाजी करावी लागेल. तेच करत असताना परेश ठाकूरनं हा डॉट चेंडू फेकला. पुढचा बॉल हो बॅट चेंडूच्या होती. यष्टरक्षकात चकवा दिला. फर्स्ट स्लिपला देखील चकवा द्यायचा असताना शॉट थर्ड वन मध्ये क्षेत्ररक्षक होते. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न न केला, फक्त एकच धाब्याने समाधान मानला. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर बिनबाद जय हनुमान कामोडे संघ जाऊन पोहोचला 43-43 या आकड्यावरती. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादा यो आपला सन्मान करत. 3 षटकामध्ये अगदी चांगला खेळ राहिला मॅच मध्ये सध्या जय हनुमान कामोडे टीमचा. कारण की संघाची धावसंख्या पाहिली तर 43. विकेट गमावलं नाही, हे शुभ संकेत राहिले सध्या कामोडे टीमसाठी. सलामीची जोडी भरपूर चांगला खेळ साकारताना मजबूत स्थितीमध्ये सध्या जय हनुमान कामोडे संघ. रोशन मात्रेनं वैयक्तिक 12 मध्ये 27, त्याच्यानंतर सोनू पाटीलनं वैयक्तिक 6 मध्ये 16. गोलंदाज या बॉलिंग ट्रॅक वरती राज ठाकूर हा चौथा ट्रम्प कार्ड दुतून टीमचा. विकेट साठी प्रयत्न मॅच मध्ये करावे लागतील. विकेट घ्यावे लागतील तेव्हा धावगतीला तुम्ही ब्रेक लावाल, मात्र सध्या विकेट येत नाही. चांगली बॅटिंग साकारत दोन्ही फलंदाज अगदी चांगला खेळ साकारत असताना सध्या जय हनुमान कामोडे टीमसाठी एक आले एका धाब्याने स्ट्राईक रोटेट आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सोनू पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय. गोलंदाज तयार राज ठाकूर मॅच मध्ये कमबॅक हवाय दुतूम टीमला आणि त्याच्यासाठी विकेट महत्वाचे राहतील. लावड अपील झाली. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर या सर्व काही गुण पाहिल्यानंतर या पंचांचा इशारा की लेग पॅच मिळेल. एक पॅचनं धावफलक हल्लाय. धावफलकावरती धावा पाहिल्या तर संघ 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज राज ठाकूर हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर फलंदाज पाहिलं तर रोशन मात्रे विस्फोटक बाणा अजमावला. तेवढाच चांगला खेळ कामोडे टीमसाठी केलं सध्या या मॅच मध्ये रोशन मात्रेना. पुढचा बॉल रिदम थोडासा चुकलाय. गोलंदाज राज ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतील. पुढचा बॉल हो प्रहार केला ऑफ साईडला लॉक केलाय.
6 धावांसाठी ठोकला फलंदाज रोशन म्हात्रेंना हा षटकार. पाक काय केले करतं. 4 षटकार 2 चौकार वैयक्तिक 14 बॉल फेस केला. 34 धाब्यांचा योगदान सध्या जय हनुमान कामोटी टीम साठी दिला फलंदाज रोशन म्हात्रेंना. ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सलामीची जोडी आणि तेवढंच सध्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज खेळत असताना 51 धाब्याची पार्टनरशिप या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांना बनल्या. विकेट घेता आलं नाही या मॅच मध्ये नक्की दुतुम टीमला आणि तिथे थोडासा पूर्णपणे धावफलक वाड्याच्या वेगाने प्रवास करत असताना कांबोडे संघ. षटक क्रमांक 14 मार्गस्थ गोलंदाज राज ठाकूर 3 मध्ये 7 खर्च केला. अद्याप 3 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ बाकी आहे. समोर तेवढा धाकड खेळाडू आज ओपनर फलंदाज रोशन म्हात्रे 14 मध्ये 34 ही केली साकारत असताना मॅच मध्ये. कोलबा टप्पाचा बॉल होता. हलक्या हाताने पुश केला. फक्त ड्राईव्ह केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उत्सती फेकतील. सिंगल पाहायला मिळते. एका धाब्याने स्ट्राईक देखील रोटेट झाले आणि स्ट्राईक वरती फलंदाज सोनू पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्ते ज्यांच्या स्वप्नातून साकार झाला साई चषक मच्छिंद्र शेठ पाटील. एक दमदार स्पर्धा. असे कोणत्याही स्पर्धेला आपण अशा रीतीने कॅश प्राइज पाहत नाही. खरं तर आपण पाहतोय लकी ड्रॉ साठी 5 सायकल 1 बाईक टोटल 6 लकी ड्रॉ मध्ये खरं तर कोणते प्रेक्षक लकी ठरतील ते देखील पाहणं गरजेचं. अंतिम उद्याच्या रात्र दिवस रात्रमध्ये आपण ते पाहू शकतो. प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसला. विकेटची गरज दुतुम टीमला आणि अखेरकार ती विकेट घेतली. राज ठाकूरना पहिला धक्का. जय हनुमान कांबोटे टीमला फलंदाज सोनू पाटील मैदानातून बाहेर. महेश पाटीलचा ओमसाई डीजे वाजतई साई चषकाला वाजतई भारी स्पर्धेला वाजतई भारी स्पर्धेला स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय. 7 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय. 7 दिवसांची स्पर्धा आणि तब्बल 1 ते 1.5 महिना खरं तर मच्छिंद्र शेट्टी या स्पर्धेला सातत्यानं आपण मेहनत पाहिली. कारण की स्पर्धा 7 दिवस किंवा 5 दिवस असो त्याच्या पुढं सध्या आपण सातत्यानं अनेक स्पर्धेमध्ये पाहिला तर मेहनत भरपूर असते. 1 ते 1.5 महिन्याची मेहनत आणि त्याच्यानंतर 7 दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय. यशस्वीरित्या ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती साई चषकाचं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. भरपूर चांगली स्पर्धा. उद्याचा शेवटचा दिवस रात्री या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निलेश ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 52 धाबा धाव पुस्तकावरती. समोर फलंदाज पाहिलं तर रोशन म्हात्रे 15 मध्ये 35 धाबा. गोलंदाज तयार. निलेश वरती प्रहार केला. स्वागत केलाय निलेश ठाकूरचा फलंदाज रोशन म्हात्रेला तडाखा दिलाय. मिळते 7 टोकले षटकार. तर कामोटे गावचे आमचे सन्माननीय विनोदजी गोवारी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावा. आपलंही खरं तर या साई चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. 41 धाब्यांची उपयुक्त केली साकारताय. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय केली साकारली जाईल का याच्याकडे देखील लक्ष देऊया. भरपूर चांगली बॅटिंग विस्फोटक बाणा आजमावला मॅच मध्ये रोशन म्हात्रेंना आणि 16 मध्ये 41 धाब्यांची उपयुक्त केली साकारत असताना ऑन स्ट्राईक वरती एक धाकड खेळाडू जय हनुमान कामोट टीमचा सलामीवीर फलंदाज रोशन म्हात्रेला पाहतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलकावरती धाबा पाहिले तर संघ 58 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक होते चकवा देत असताना डीपला चेंडू निघून चालला वेगानं. फाईन रिझर्व मध्ये चित्ते मिळती 4 षटकारानंतर आलाय हा चौकार.
17 मध्ये 45 धाब्यांची उपयुक्त केली साकारता फलंदाज रोशन म्हात्रे. दमदार खेळ आपल्याला या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळतं. प्रहार केलाय, पटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आला डाऊन द फिल्डर. हा दुसरा धक्का जय हनुमान कामोडे टीमला. अगदीच चांगला खेळ साकारला फलंदाज रोशन म्हात्रेनं. एकदा रोशन साठी जोरदार झाल्या. 18 बॉल 45 धाब्यांची दमदार केली साकारली जय हनुमान कामोडे टीम साठी आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. हा दुसरा धक्का जय हनुमान कामोडे टीमला. संघाची धाबा संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 62 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना कामोडे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये किती धाबा जमा करेल आणि किती धाब्यांचा लक्ष सेकंद 17 मध्ये भैरवनाथ 11 दुतुम संघासमोर ठेवेल. गोलंदाज निलेश ठाकूर 3 मध्ये 10 खर्च 1 धक्का. समोर फलंदाज बारक्या कांबळे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. समोर बारक्या यस लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल, अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धाब्यानं धावफलक पुढे सरसावला आणि संघाची धाव संख्या पाहिली ना 63 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे. बारक्या प्रहार करण्याचा प्रयत्न, पटका बसलाय, एलिव्हेशन ताकद कमी आहे, क्षेत्ररक्षक आल्यात, सलगचा हा दुसरा धक्का. विकेट क्रमांक 3 बारक्या कांबळे मैदानातून बाहेर. मुक्त संगीत आपण डीजेच्या माध्यमातून पाहतोय. तुमचं एक आभार, कारण की अशाच मॅचेस जेव्हा आपण पाहतोय तर 11 किंवा 12 वाजता तेव्हा हे संगीत सातत्यानं डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतो. सभा मॅचच्या दिशेनं सलगचा दुसरा धक्का बारक्या कांबळे मैदानातून बाहेर झाला आणि तिसरा धक्का बॅटिंग करत असताना कांबळे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडूला सोडून दिलं, मात्र एस्टेश पब्लिक झाले. यस पंचाचा इशारा की वाईट 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील आणि या 2 धाब्यानं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय 65 या आकड्यावरती. चांगलं टार्गेट सेट करतं मॅच मध्ये जय हनुमान कामोटे. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. अलाउंड द कार्पेट हा फडका मिड विकेटला साला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंग्या कप्लेट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र यस पाहिलं जाईल ऑन स्क्रीन वरती की फलंदाज से पॉपी स्क्रीज वरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. ऑफिशियल आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते मच्छिंद्र शेठ पाडे यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी होती आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत देऊ. एकविरा इव्हेंट या वाहिनीनं या स्पर्धेला पूर्णपणे कव्हर करत असताना आपण पाहतोय संदेश भाई शेलके आणि त्यांची पूर्ण टीम मॅनेजमेंट. अगदी चांगली वाहिनी आपण सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिल्या आणि तीच वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना यस फलंदाज बाद रनआउटचा शिकार, धक्का लागला. चौथा बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोडे टीमला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुद्राक्ष हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. अंतिम बॉल वरती
किती धावा जमा केल्या जातील. टार्गेट सेट ऑफ बॉल गोलंदाज निलेश ठाकूर 5वा हा ट्रम्प कार्ड तुम्हाला दुतुम टीमचा गोलंदाज पाहायला मिळेल. अंतिम बॉल बॅटची एज, अंतिम बॉल वरती देखील विकेट. 5वा धक्का लागला कामोडी टीमला. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोडी टीमनं तब्बल 66 धावा जमा केल्यानं सेकंड सत्रामध्ये लक्ष भैरवनाथ 11 दुतुम टीम समोर प्रवास आहे. 30 बॉल 67 67 धावांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल. करावा. अमितजी ठाकूर. आणि याच दरम्यान खरं तर कामोडी टीम साठी सपोर्ट सिस्टीम खरं तर व्यासपीठावरती उपस्थित राहिले त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचे आमचे सर्व मच्छिंद्रदा पाटील यांच्या शुभ हस्ते अमितजी ठाकूर या साहेबांचा खरं तर इथे यथोचित सन्मान केला जातो. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. पुढचे पाहुणे असतील आमचे खरं तर दुतुम गावचे सन्मान्य रणजितजी ठाकूर, चंद्रकांतजी ठाकूर. तर त्यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. त्यांचाही खरं तर इथे सन्मान केला जाईल मच्छिंद्रदा पाटील यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवो भव. खरं तर या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे मात्र शुभ सन्मान करताना आमचे मुख्य आयोजन करते मच्छिंद्रदा पाटील यांच्या शुभ हस्ते चंद्रजितजी ठाकूर यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा इथे मात्र सन्मान केला जातो. पुढील पाहुण्याचे आमचे असतील खरं तर व्यासपीठावरती विराजमान रमजान शेख. यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावा आणि आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय रमजानजी शेख साहेबांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आमच्या साई चषकाच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि दुतुम संघ आपण सलामी जोडी लगेच पाठवायचे. रमजानजी शेख साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजन करते मच्छिंद्रदा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन रमजानजी शेख साहेबांचा इथे मात्र यथोचित सन्मान केला जाते. पुढील पाहुणे आमचे असतील दुतुम गावचे सन्माननीय उपसरपंच सन्माननीय चंद्रकांतजी ठाकूर. तर चंद्रकांतजी ठाकूर साहेबांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चंद्रकांतजी ठाकूर खरं तर पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
तर सेकंड सत्रामध्ये लक्ष पाहिला प्रवास करायचा तो मात्र दुतुम टीमला 67 धावा हा अंतर हा प्रवास कापायचा सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भैरवनाथ 11 दुतुम टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीवीर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील रोहित गरत आणि फलंदाज परेश ठाकूर ही सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निखिल गोवारी हा मुख्य ट्रम्प कार्ड जय हनुमान कामोडी टीमचा चला लगेच ऑफिशियल अंपायरला की विनंती करेन की आपण सामन्याला सुरुवात करा 30 बॉल आणि 67 धावांचा प्रवास मॅच मध्ये सुखरूप राहील का सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भैरवनाथ दुतुम टीम साठी पहा एक थार गाडी आहे गाडी नंबर MH46 BU 4224 ज्या गाडी मालक आहेत कृपया करून गाडीला थोडीशी बाजूला घ्यायची थार गाडी आहे 4224 MH46 BU 4224 थार गाडी आहे जो कोणी गाडी मालक असेल कृपया करून गाडीला बाजूला घ्यायचे गेटच्या समोर गाडी आहे पहा गाडी नंबर आहे 4224 थार गाडी आहे तिच्या अगदी बाजूलाच आहे गेटच्या समोर गाडी नंबर 4224 पहा गेटच्या कंपनी आहे समोरची तिच्या गेटच्या समोर आहे गाडी कंपनीला खरं तर एंट्री मध्ये प्रॉब्लेम होतोय तर गाडी मालकाला विनंती आहे की आपण गाडी बाजूला घ्यायची चला या बॉलवरती धावा किती असतील अंपायर्स चला अंपायर्स कामोडे संघ आपण क्षेत्रशः सजून घ्या 85 वाद आपण करू नका चला सामन्याला सुरुवात करायची आहे आणि दुतुम टीमचं खरं तर आम्ही मनापासून आभार व्यक्त करू अगदी कामोडा संघ जरूर उपस्थित वेळेवरती उपस्थित राहिला नाही तरी सुद्धा त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी दुतुम संघ तयार झालाय त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार आणि सामन्याला इथे मात्र सुरुवात करूया अंपायर रन किती त्या बॉलवर एक पण रन नाही का डॉट बॉल यस डॉट चेंडूला समोर रोहित गरत बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज निखिल गोवारी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केला क्षेत्ररक्षक आहेत एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचला दोन आकड्यावरती पहिला पॉवर सर्कलचं षटक आहे त्याच्यामुळे आक्रमण करावं लागेल कारण की लक्ष 67 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा दुतुम टीमला प्रहार केला साईडला तडाखा दिलाय हक्ती चांगला फटका आपल्याला फलंदाज परेश ठाकूरच्या पाठमधून पाहायला मिळता घुटना टेक तमाशा देख ठोकलाय षटकार परेश ठाकूर पुन्हा प्रहार अजून एक तडाखा सलग पॅक टू पॅक हा दुसरा हवाई सफर हा दुसरा षटकार काय फलंदाजी परेश ठाकूर सलग 2 बॉल 2 षटकार परेश ठाकूरच्या बॅटमधून धावेला वेग दिला संघाची धाव संख्या पाहिली संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला थोडासा प्रेशर टाकला तर गोलंदाज निखिल गोवारी वरती पहिल्या 3 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी साकारली आणि त्याच्यानंतर सलग येणारे 2 मोठे फटके प्रेशर टाकला गोलंदाज निखिल वरती समोर परेश ठाकूर इन ऍक्शन मध्ये
अंतिम बॉल हलक्यात पुश केला. पुश करा खुश रहो हा मंत्र जपलाय. डीप मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल पाहायला मिळतं. अंतिम बॉल वरती आले सिंगल. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना भैरवनाथ 11 उत्तम संघ जाऊन पोहोचला तब्बल 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली मिळाली. तब्बल 15 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला गोलंदाज निखिल गोबारीना. 67 धाब्यांचा लक्ष गाठायचा आणि तो लक्ष गाठत असताना दमदार सुरुवात करून देत असताना फलंदाज परेश ठाकूर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नयन कांबे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सेकंड षटक सेकंड पॉवर प्ले समोर तेवढा थाकड खेळाडू परेश ठाकूर हा फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल प्रहार केलाय प्रॉपर पाठच्या इनटू द स्लॉट फेकून दिला. आउट ऑफ द प्लॉट हा तिसरा षटकार फलंदाज परेश ठाकूरच्या बॅट मधून. खरं तर रातो के कातिल असं म्हटलं जातं आरसीसी पेठ आणि त्या संघाचे संघनायक सोहेल शेख आणि त्यांच्या सोबत अगदी रायगडचा टायगर उस्मान पटेल यांचे व्यासपीठावरती आगमन आहे. षटकार आलाय 6 धाब्याने स्वागत केलं. तोंडरगावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्रीनाथजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि विनस कंपनीचे मॅनेजर आमचे सन्माननीय सचिनजी निकम यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा प्रहार हवाईला चढवला मॅच मध्ये परेश ठाकूर त्याच्या बॅट मधून तुम्हाला सलग चहा पाहिलं तर चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतं. या चौकार या 4 धाब्याने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 25-25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आक्रमण रूप धारण केलं. विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये 67 धाब्याचा प्रवास कशा रीतीने करायचा आणि त्याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना परेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 24 धाब्यांचे योगदान दिला. दमदार योगदान देत असताना दुतुम टीम साठी हा फटका पसला. चेंडू हवेमध्ये विकेटची गरज आहे. कॅच ड्रॉप जीवनदान दिलं परेश ठाकूरला. त्याची किंमत मोजावी लागेल. जय हनुमान कामोडे टीमला आले सिंगल. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 26-26 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोडे. याच दरम्यान तोंडरगावचे आमचे सन्माननीय सनी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. स्ट्राइक मध्ये फलंदाज रोहित गरत हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला ब्लॅक स्क्रीनच्या समोर हात तडाखा दिला. यस डीजे. हॅलो. याच दरम्यान तोंडरगावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्रीनाथजी पाटील आणि विनस कंपनीचे मॅनेजर आमचे सचिनजी निकम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. दोन्ही साइडनं आक्रमण केलं जातं. वाऱ्याच्या वेगानं प्रवास करीत असताना संघ 32-32 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल नयन. पुन्हा प्रहार इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर. चेंडू फरार होईल. चिते फलंदाज रोहितच्या बॅट मधून आलाय हा दमदार चौकार.
36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पाठ टी फॉर टॅट जसं तसं उत्तर सेकंड 17 मध्ये देतोय भैरवनाथ दुतुम संघ. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. रोहित घरात इन ऍक्शन मध्ये झड मध्ये बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न राहिला. नयन कांब्याचा त्या चेंडूवरती खोदकाम केलं रोहित घरात, जिथे सिंगल पाहायला मिळतं. अंतिम बॉलवरती सिंगल आले अशा रीतीनं 2 षटकांचे खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस भैरवनाथ दुतुम संघ जाऊन पोहोचला. 37 या आकड्यावरती लक्ष 67 धाबांचं होतं. आता 18 मध्ये करायच्या 30 धाबा. आणि 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती दाबा पाहिल्याना संघ जाऊन पोहोचला. 37 या आकड्यावरती येणारे 18 बॉल आणि गरज 30 धावांची मॅच मध्ये खरं तर बॅटिंग करत असताना दुतुम संघाला काय फलंदाजी होत्या. टी फॉर टॅट 4 रीतीनं पार्टनरशिप बनली पहिल्या सत्रामध्ये. रोशन मात्र्यानं सोनू पाटीलला त्याचं उत्तर दिलं मॅच मध्ये. परेश ठाकूर रोहित घरतना इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. 30 षटक एक अष्टपैलू खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. रोशन मात्रे फलंदाजी दमदार राहिली. आता गोलंदाजी मध्ये काय कारनामा केला जाईल. पहिला बॉल निर्धाव फेकलाय समोर इन ऍक्शन मध्ये रोहित घरत. सेकंड बॉल हाफ ट्रॅकर परफेक्ट लाईन आणि परफ्यूम डिलिव्हरी शरीराला सुगंधित करणारा हा बॉल डिलिव्हर केला आणि सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रोशन मात्रेना. संघाची धावसंख्या स्थिर या पलकावरती संघ 37 या आकड्यावरती येणारे 16 बॉल आणि गरज 30 धावांची मॅच मध्ये भैरवनाथ दुतुम टीमला मॅच इम्पॉर्टंट आहे आणि चांगल्या मॅच मध्ये भरपूर चांगला संघर्ष दोन्ही संघ आमने सामने. प्रहार करण्याचा प्रयत्न पाठची एज घेत असताना तिथे मात्र क्षेत्ररक्षका शॉट थर्ड मान मध्ये जोपर्यंत चेंडूची अडवणी करतील ना तोपर्यंत संधी साधली. सिंगलला प्राधान्य दिला. स्ट्राइक रोटेट झाले आणि स्ट्राइक वरती फलंदाज परेश ठाकूर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये ओपनिंग ब्लास्ट केला. चांगला खेळ 7 बॉल मध्ये 25 धावांची उपयुक्त केली. सध्या परेश ठाकूरने या मॅच मध्ये साकारल्या. समीकरण 15 मध्ये 29 चा प्रवास. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. व्यवस्थित बाच्या रडार मध्ये आले नाही. या शतकक्षेप वेगाने आल्या तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. या षटकामध्ये पाहिल्यानंतर रोशन मात्रेंना धावगतीला ब्रेक लावल्या. ज्याच भागी 2 षटकामध्ये ना धाब्यांचं डोंगर उभारलं तो मात्र दुतुम टीमनं त्याच धाब्यांच्या डोंगरात आता किंडा पाण्याचा प्रयत्न धावगतीला रोखण्याचा प्रयत्न मॅच मध्ये रोशन मात्रे करतो. 4 मध्ये अवघ्या 2 धाबा खर्च केला सध्या गोलंदाज रोशन मात्रेंना. थोडंसं टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळेल. या षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. 5 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा. बॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार कामोठे संघ करता. समीकरण येणारे 13 बॉल आणि 27 धावांची गरज. परेश ठाकूर हा सलामीर अद्याप खेळपट्टीवरती. सलामीची जोडी मात्र रोखण्याचा प्रयत्न सध्या रोशन मात्रे करता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. हा षटक निर्णायक राहिला. कदाचित हा षटक टर्निंग पॉइंट राहिल्या मॅच मध्ये कारण की या षटकामध्ये रोशन मात्रेंना अवघ्या 4 धावा. विकेट जरूर आले नाही मात्र धावेवरती रोखण्याचा प्रयत्न या षटकामध्ये रोशन मात्रेने केला. 3 षटकांचे खेळ झाले समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिले संघ जाऊन पोहोचला 41-41. आता 12 मध्ये 26 ची गरज.
मॅचच्या आतमध्ये फक्त 12 खेळाडू जाईल. जर कोणता खेळाडू गेला तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. चला, पहिल्या दिवसापासून खरं तर आपण हा नियम पाहतोय. कोणताही खेळाडू तुमचा आतमध्ये जाणार नाही, फक्त 12 खेळाडू आतमध्ये जाईल, याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. चला, स्पीडअप द्या. बारामध्ये 26 धाब्यांची गरज. मॅच मध्ये दुतुम टीमला 67 धाब्यांचा लक्ष्य हा पार करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहित गरत आणि फलंदाज परेश ठाकूर हे दोन सलामीर मैदानाच्या आतमध्ये. चला, क्षेत्रश सजून घ्या. विनंती असेल जर्मन कामोडे टीम, आपण उशीर करू नका, कारण की अजून एक सामना आपल्या खेळवायचा. त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपण स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. बारा बॉल आणि 26 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सोनू पाटील हे कष्टपलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. समोर फलंदाज पहिलं ना स्ट्राइक एंड वरती परेश ठाकूर. स्लोवर बॉल होता, गती थोडीशी गतीमध्ये नियंत्रण मात्र लाईन कराव्या. पंचानं लगेच दंडित घोषित केलं. 80चा वाईट. अवंतर धाव सोडली जाईल. अवंतर धाब्यानं संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला 42-42. समीकरण 12 मध्ये 25. इनसाइड आउट एक्स्ट्रा खबरला केलाय. क्षेत्ररक्षक आहे तो. हो, कॅच सोडली की बास सोडली, हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय. कारण की परेश ठाकूरला जीवनदान दिला आणि त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल. गोलंदाजी करत असताना नक्कीच कामोडे टीमला ताबाला त्या बॉलवरती पाहिला तर 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला तो मात्र 44 या आकड्यावरती. 11 मध्ये 23 ची गरज. आता इथे चुकी केली कामोडे टीमला. लेट कट केल्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. लाईन करा. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि अतिरिक्तच्या मदतीनं संघ देखील पुढे सरसावलाय. चला, पंचांशी वाद घेऊ नका. चला, जर तुम्हाला डाऊट जास्त असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. कामोडे संघ वाईट साठी एक रिव्ह्यू आपण त्याचा वापर करू शकता. आपण पंचांशी वाद करू नका. आपल्याला त्यासाठी रिव्ह्यू दिला. आपल्याला जर जास्त डाऊट असेल तर आपण लगेच रिव्ह्यू घेऊ शकता, याच्याकडे लक्ष द्या. पंचांशी वाद घेऊ नका. बाट कट्या यस 8 डॉट चेंडू पाहायला मिळेल. समीकरण 10 मध्ये 23 धावांची गरज. 10 बॉल 23. समोर परेश ठाकूर आज ओपनर शेवटपर्यंत सामना जिंकून देईल का भैरवनाथ तुतुम टीमला, की या मॅच मध्ये पलटवार करेल जर्मन कामोटे. प्रहार केला पाठपच्या स्लॉट मध्ये, फेकून दिला प्लॉट मध्ये. तिथे मात्र एफर्ट चांगला होता. आवाक्याच्या बाहेर हा चेंडू चालला 6 धाब्यांसाठी. टोकला परेश ठाकूरनं हा षटकार. लग्नाचे देखील सीझन येईल. 9 बॉल 17 धावांची गरज मॅच मध्ये भैरवनाथ तुतुम टीमला. परेश ठाकूरला दिलेलं जीवनदान आणि त्याची किंमत नक्कीच मोजते. सध्या गोलंदाजी करत असताना जय हनुमान कामोडे संघ जर ती जेल पकडली असती, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला असता, थोडासा दबाव असता, मात्र परेश ठाकूरला जीवनदान दिला. एक सेट फलंदाज होता आणि त्याचा आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. 50 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 67 धाब्याचा प्रवास. आता 9 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार सोनू पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. 4था ट्रम्प कार्ड. पुढचा बॉल हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न. लावून द कार्पेट ऑफसाईडला केल्या. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी क्षेत्ररक्षक चासपारल्या आणि त्याचा फायदा उचलत असताना या बॉल वरती आपण पाहिला तर 2 धाबा कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची आणि ती जोडण्याचा प्रयत्न मॅच मध्ये नक्की दुतुम संघ करते. 2 धाबाला 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 52 या आकड्यावरती. आता 8 बॉल मध्ये 15 धाब्यांची गरज.
वैयक्तिक परेश ठाकूर 13 बॉल पेस केले, 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 37 धावांचे योगदान सध्या मॅच मध्ये परेश ठाकूरचं राहिला. गोलंदाज तयार. वेटानोच लेट कटचा नजाकत पॉइंट मध्ये हा बॉल लॉक केलाय. स्टँडर्ड डिलिव्हर स्टँडर्ड डिस्पॅच फ्लाइट हिट षटकार. परेश ठाकूरला जीवनदान दिला आणि त्याच्यानंतर तोच फलंदाज संकट मोचक सध्या राहिला. गोलंदाजी करत असताना कामोडी टीम साठी समीकरण पहिल्याना संघ पोहोचला 58 या आकड्यावरती. आता येणारे 7 बॉल आणि 9 धाब्यांची गरज. मॅच चांगली आहे. मॅच मध्ये पलटवार करायचं ना तर परेश ठाकूरची विकेट इम्पॉर्टंट राहील. ती मात्र गोलंदाजी करत असताना कामोडी टीम साठी गोलंदाज सय्याद सोनू पाटील. प्रहार केलाय, चांगला फटकाय. अगदी बॅकवर्ड कव्हर एरिया क्लिअर करत असताना सलगचा दुसरा तडाखा दिला. परेश ठाकूर टोकला षटकार. चला लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या, उशीर करू नका, कारण की एक अजून आपला सामना कव्हर करायचा. त्याच्यामुळे विनंती करेन कामोडी टीम की आपण शॉर्ट टीम मीटिंग घ्या, आपण लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. येणारे 6 बॉल 3 धावांची गरज, 5 भरपूर चांगल्या. पहिला पूर्वार्ध गाजवला बॅटिंगच्या माध्यमातून कामोडी टीमनं. त्याचा उत्तर काय दिला मॅच मध्ये परेश ठाकूरनं 15 बॉल मध्ये 49 49 धाब्यांची उपयुक्त केली आणि 64 धाब्यांची पार्टनरशिप मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सध्या बॅटिंग करत असताना रोहित घरत आणि परेश ठाकूर या 2 फलंदाजी दमदार योगदान. आज ओपनर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्थळ टोकून राहिले, शेवटपर्यंत सामना घेऊन गेले. आता 6 मध्ये 3 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल नीरज म्हात्रे. हा गोलंदाज ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय तो मात्र कामोडी टीमला या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी केली जाईल का? येणारे 6 बॉल मध्ये 3 धावा डिफेन्स करून देईल का? अगदी क्लोज काउंटर ही फिल्डिंग सध्या व्यूहरचना सजवली ती मात्र कामोडी टीमला. स्पीडअप करा अंपायर्स, आपण देखील लगेच ऑन करा. मॅचला आपण सुरुवात करूया. समोर फलंदाज पहिला रोहित घरत. रोहित घरत इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज या पुन्हा एकदा नीरज म्हात्रे. 6 बॉल 3 धाब्यांची गरज. नॉन स्ट्राईक वरती 49 धाब्याची उपयुक्त केली साकारणार परेश ठाकूर. प्रहार केला, ऑफसाईडला फटका चांगला. क्षेत्ररक्षक वेगाने चालल्यात, चेंडू फरार होईल. विजयी फटका फलंदाज रोहित घरतच्या पाठमधून सामना जिंकला. अभिनंदन टीम दुतुम संघ. अगदी चांगला संघर्ष मॅच मध्ये. मात्र एकदा जोरदार टाळ्या परेश ठाकूर साठी. 49 धाब्यांची उपयुक्त नॉट आउट केली साकारली. दमदार बॅटिंग राहिली ते मात्र भैरवनाथ दुतुम टीम साठी. लगेच विनंती करेन दुतुम टीम आपला संगणकांना भाग 11 तलोजा टीम आपला देखील संगणक आपण टॉस साठी पाठवा. आणि चला कामोडे संघ आपण शेक हँड करायचं, हस्तवंदन करायचं आहे लाईनअप मध्ये. तर रमजाबाई शेख यांना विनंती करेन की आपण यावा, आपल्या पवित्र शुभासे नक्कीच टॉस केला जाईल. चला भाग 11 तलोजा संघ आपला संगणक पाठवा. आणि विनंती असेल दुतुम टीम आपला देखील संगणक. आजच्या दिवस रात्रमध्ये शेवटची मॅच पॉलच्या लढती आपण पाहिल्या आणि आता शेवटचे मॅच एका साईडला उस्मान पडे रायगडचा टायगर नक्कीच भाग 11 तलोजा आणि त्या संघाला फाईट करत तो मात्र भैरवनाथ दुतुम संघ. मॅन ऑफ द मॅच ठरला नो डाऊट परेश ठाकूर. आपण देखील यावा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण स्वीकारा. अगदी दमदार खेळ साकारला करत 49 धाब्यांची उपयुक्त दमदार केली राहिली. नॉट आउट शेवटपर्यंत सामना अगदी शेवटपर्यंत लढाई दिल्याने भरपूर चांगला खेळ साकारत असताना मॅच जिंकून दिली दुतुम टीमला. टॉस करूया सर्वप्रथम, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊ. तर रमजान शेख यांच्या पवित्र शुभासे टॉस केला जातो. मॅच 4 षटकांची. टेस कॉल अँड हेड्स. टॉस जिंकला फक्त उस्मान निर्णय. फिल्डिंग
बिल्डिंग यस मन ऑफ द मॅच ठरला परेश ठाकूर अगदी दमदार खेळ आपण 49 उपयुक्त केली पाहिली आणि परेश ठाकूर ठरला मन ऑफ द मॅच हिरो मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी या स्पर्धेचे